नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। 2 डिसेंबर 2024ला मार्गशीर्ष महिना लागतोय। साधारण 1 डिसेंबरला अमावस्या आहे कार्तिक महिन्याची। तरी अमावस्या फार काही मंगल बरेच लोक मानत नाही, तरी शिवभक्त अमावस्याला मानतात। पूर्वीसुद्धा अमावस्या हा एक मुहूर्त असायचा आणि नाथपंथी लोकही अमावस्याला फार मानतात। आमचे शंकर महाराज तर बरेचसे मुहूर्त अमावस्याचे सांगायचे। असो, तर 2 डिसेंबर 2024ला मार्गशीर्ष महिना लागतोय। मार्गशीर्ष महिना हा खरं तर महालक्ष्मीचा महिना, महालक्ष्मीची साधना करावी। बरेचसे देव वगैरे सुद्धा या महिन्यात, म्हणजे अगदी श्रावणापेक्षा जास्त या महिन्याला महत्त्व आहे। या महिन्यात साधना करायची, सात्विक साधना आणि उपासना अनुष्ठान करायला हा महिना फार चांगला। पूर्ण महिनाभर सात्विक जेवण जेवावं, जेवढं जमेल तेवढे पारायणे करावी आणि महालक्ष्मीचे मंत्र म्हणा, महालक्ष्मीचं देवी महात्म्य हे सगळ्याचं पारायण करावं। देवीचा मुखवटा, देवीचे दागिने आणि इतर आपले राम भरोसेचे लागणारे अगरबत्ती हे राम भरोसेच्या घंटाळीच्या जवळच्या दुकानात उपलब्ध आहेत। तुम्ही एकदा तिथे भेट द्यावी, म्हणजे तुम्हाला तिथे तुमच्या साधनेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतील। खंडेरावाची नवरात्र हे सुद्धा 2 तारखेला म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला सुरू होते। जरी बोलताना नवरात्र म्हणतात, तरी षष्टीला म्हणजे चंपाषष्ठी यावेळेस 7 डिसेंबरला ती नवरात्र संपते आणि तेव्हा मग नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत, भाकरी, वरणापुरणाचं जेवण केलं जातं। ज्यांचे कुलदेव खंडेराव आहे ते तळी भरतात। पुढे 14 तारखेला 14 डिसेंबर 2024ला श्री दत्त जयंती। साधारण 7 तारखेला चंपाषष्ठीला किंवा 8 तारखेला जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं, त्याचे काही नियम असतात, 12च्या आत ते म्हणावं आणि जेवढे शक्यतो संकल्पामध्ये नियमानुसार देवाजवळही प्रार्थना करावी की काही नियम नाही जरी पाळता आले तर सांभाळून घ्यावं। देव कोणालाही शिक्षा वगैरे करत नाही। ते जर तुम्हाला ते प्राकृत मराठी जड वाटत असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र करू शकता, त्याला फक्त अर्धा तास वगैरे लागतो। नाही तर गुरुलीलामृत आहे, श्री शंकर महाराजांची श्री शंकर गीता आहे, नवनाथ महाराजांचे नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथ कथासार आहे, गुरुचरित्र कथासारसुद्धा उपलब्ध आहे। चांगल्या मनाने देवाची जी काही साधना कराल त्याचं फळ नक्कीच लाभदायक ठरतं। शक्यतो संकल्प हा आध्यात्मिक प्रगतीचा करावा आणि किंवा जनहिताचा करावा। भौतिकरित्या मला पैसे मिळू दे, मला घर मिळू दे, मला नोकरी मिळू दे, हे शक्यतो संकल्पामध्ये टाळावं। तुमचा लाभ करणं हे देवाची इच्छा असते, म्हणूनच तो तुमच्याकडनं या महिन्यात ही साधना करून घेतो। त्यामुळे ती चिंता नसावी की मी साधना करतो तर मला काही मिळेल का, ती देवावर सोडून द्यावी। चांगल्या मनाने हा महिना जेवढे साधना, जप, नामस्मरण करता येईल, पारायण करता येईल ते करावे। राम भरोसे हे तुमच्याकरता सदैव तुमच्या मार्गदर्शनासाठी, तुम्हाला वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे। त्यांचं ध्येयच मुळी त्यांच्याशी बोलताना मला कळले की जेवढे शक्य होईल तेवढी सकारात्मकता आणि मांगल्य लोकांमध्ये पसरावं। तर याच्यावर मी तुमचं निरूपण घेतो। हा महिना, मार्गशीर्ष महिना सगळ्यांना चांगला जावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी ही माझी देवाजवळ प्रार्थना आहे आणि असेच आपण वेगवेगळ्या विषयांवर भेटत राहू। श्री स्वामी समर्थ।